आखाती युद्धामुळे झालेल्या आधीच संकटात सापडलेले द्राक्ष बागायतदारांवर आता अवकाळीचं संकट कोसळलंय। सांगली आणि सोलापुरात सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। त्यामुळे द्राक्ष बागांमधील घड केवळ नावालाच उरले। यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। सांगली सोलापुरातील बागायतदार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। बागांमधील घड फुटले। द्राक्ष बागायतदार यावेळी अडचणीत असून सोलापुरात सुद्धा हीच परिस्थिती आहे। गेली 2 दिवस झालं जे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे द्राक्ष बागेचं, टोमॅटोचं, आंब्याचं आणि डाळिंबाचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। आता सध्या आमच्या द्राक्ष बागेत जर बघितलं तर मागील वर्षी सुद्धा अवकाळी पावसानंच काडी तयार करून माल पिकोसपर्यंत माल पडतो की नाही अशी परिस्थिती होती। त्यात सुद्धा आम्ही रात्रंदिवस राबून जे आता माल पाडला, सगळं केलं, तर आता ह्या वर्षीच्या अवकाळी पावसानं एवढं नुकसान केलंय, अक्षरशः द्राक्ष घडाला मणी सुद्धा राहिला नाही। आता जो तुम्हाला जो मणी दिसतोय हा, ते पूर्ण चक्काचूर झालेला आहे मनी। ह्याचं जर तुम्ही काढून शेडवर टाकून जर उत्पन्न घ्यायचं म्हणलं तर 20-30% एवढं होणार आहे। आणि त्यातून जो गडी खर्च किंवा ते ज्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा आता निघणार, औषधाचा खर्च निघणार नाही। वाराच्या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि जोराचा पाऊस यामध्ये माझ्या 3 एकर बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते माझ्या दृष्टीनं ते न भरून निघणे इतकं ते नुकसान मला वाटतं। बरोबर, गारपीट सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे आणि या गारपिटीमुळं द्राक्ष बाग असेल, ऊस असेल, माळवा असतील, आंबा असेल, पिरो असेल, म्हणजे जे काही फळबागा असतील ह्या सगळ्याच माळव्याच्या बागा म्हणा सगळंच फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि काढणे सुद्धा म्हणजे शक्य नाही। आज द्राक्ष बागेत जर बघितलं साहेब तर एकरी जवळ 15-20 लाख रुपये उत्पन्न निघणाऱ्या बागा आज ह्या गारपिटीमुळे जमीनदोस्त झालेल्या आहेत। कधी नव्हे तेवढं शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळं दर चांगला लागत होता। आखाती युद्धामुळं दर रिवर्स आले, काढून बेदाणा करायचं म्हटलं तर गारपीट झाली आणि त्यामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे।